नमस्कार, मायमावली हिंदी समाचार में आपका स्वागत है और मैं हूं शेख इस्माइल। बेला मंडल के खोखदूर गांव में परम पूज्य सदगुरु श्री अनंत महाराज का जाहिर कीर्तन था, जिसके अंदर समाज में कौन से प्रथा चल रही है उस पर रोशनी डाली और अपने चाहने वालों को समझाया कि दुनिया में किस तरह से जिए। बहुत प्यारी मिसाल भी दी, हम हमारे मेहनत की ही कमाई इस्तेमाल करें, लोगों के भरोसे, भगवान के भरोसे या फिर सरकार के भरोसे नहीं बैठना चाहिए। आगे हम आपको महाराज की वाणी सुनाएंगे। त्या क्षेत्रामध्ये आपल्याला सुख शांती समाधान प्राप्त करायचे असेल तर काय करावं लागेल? उन्नती साधताना आपली साधावी उन्नती सौख्य लाभावी इतरा चालू आहे। अंमलबजावणी नसती केली तर हा असर झाला नसता। म्हणून तीन गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवल्या पाहिजे। कुण्या गोष्टी शिष्य राहा, कुण्या धर्माचे माणसं राहा। अनंत वाणी अनंत ध्यास वृथा संदेहयाची वास पारख बोध करुण्या खास मुक्त केले बंधनी तुझे स्थितीचा विचार वदवी जीवा नित्य सार इतुकी कृपा करी मजवर बहुपकारांची तुरासी ज्ञानबोध नित्य पाठसी जवळीच ठेवी अनंतासी विनवितो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। करू नका काही संत संग धरा आहे ना पाठ लक्षात घ्या। आपण काय करायला पाहिजे? म्हणून जाऊ लग अंमल असर न होवे कहू लग प्रेमन पावे साधो अंमल करे कृपाल। ही अंमलबजावणी करा। प्रत्येक सत्संगांनी गुरुचे शिष्य राहा। आम्हाला जाती पाती बंधन असं म्हणजे पंथाचे, संप्रदायाचे, जातीचे, धर्माचे बंधन जे आहे त्या बंधनांचं छेदन करण्याचं काम संतांनी केलं आहे। प्रश्न जाती धर्माचा नाही आहे, प्रश्न गुण अवगुणांचा। म्हणून प्रत्येक सदस्यांनी या गोष्टी पाळल्या पाहिजे। प्रथम निर्वेशनी व्हा, निर्लोभ विवाह आणि घातक रूढीला थारा देऊ नका झालेल्या ह्या गोष्टी करत असताना पैशाचं जे माध्यम आहे, व्यवहाराचं माध्यम पैसा, तो पैसा स्वतःच्या कष्टाने प्राप्त करा। कर्मचारी आहे, पगार घेतो आपण, पगाराचं काम करा राजे हो। मजूरदार आहे, मजुरीचं काम करा। कास्तकार आहे, मजुरीचं मोल द्या। ही नैतिक जबाबदारी स्वीकारा, तेव्हा तुमच्या जीवनात समाधान प्राप्त होईल। पुढे गेलाय अंधर हात नियावर दीपक। मनुष्य आहे त्या परमार्थाच्या मार्गामध्ये जीवन जगत असताना जवळ असू नये। मग कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, श्रोते असो की वक्ते असो। कारण धूम्रपान सब त्याग दे व्यसन हराम है सोय तन मन धन की हानि है
व्यसन हराम हे सोय, व्यसन चली सब होय. धूम्रपानाचा त्याग केला पाहिजे. का धूम्रपान जोपर्यंत आहे, कारण उत्तेजक पदार्थ बाबा ते चहा, तंबाखू, बिडी, सुपारी, टॅनिन नावाचा विषय, कॅफिन नावाचा विषय, निकोटीन नावाचा विषय आहे. जे विष तुमचं फॉस्फरस कमी करते, झिंक कमी करते, आपलं कॅल्शियम कमी करते, शरीरातलं वैचारिक धारणा जे आहे त्याच्यावर आवरण तयार करते. असे जे नाना प्रकारचे व्यसन आहे, ते व्यसन ठेवलं तर तुम्ही कीर्तन करतो म्हणाल, प्रवचन करतो म्हणाल, भक्त होतो म्हणाल, तर त्याला जीवनामध्ये स्थिर शांतता प्राप्त होत नाही. असावे निर्व्यसनी. म्हणून प्रत्येकाने पहिलं सूत्र हाताळा, निर्व्यसनी बनण्याचा प्रयत्न करा. कोणतेही व्यसन लोभ नसावा म्हणे. आपल्या जीवनामध्ये लोभाची प्रवृत्ती नको. धन लोभी जो कान, लोभी जो कान राहो, धन लोभी जो कान राहो, लोभी जो कान राहो. शोषण करावं, अपूर्चा भाग आहे. सद्गुणी झाले, सद्भाव तयार झाला, म्हणून कर्तृत्व झालं का नाही, कर्तृत्व करावं लागेल. लक्षात घ्या. म्हणून साधो अमल करे गोपाल. एक निर्व्यसनी व्हा. दुसरा मनातून लोभ काढून टाका. लोभाची व्याख्या सांगितली मी. आवश्यक गरजेच्या पूर्ततेसाठी 2 पैसे मिळवलेच पाहिजे, पण ते पैसे कष्ट करूनच धन जोडावे आणि ते धन सत्कारीच लावावे. च लावलाय प्रत्येक गोष्ट. कष्ट करूनच धन जोडावे. धन जोडताना स्वतःच कष्ट करून धन जोडलं पाहिजे. लुटून नाही, शोषण करून नाही, फसवून नाही, देवाला मागून नाही, सरकारकडून अनुदान घेऊन नाही. ते पापकर्म होते. कष्ट करूनच धन जोडावे आणि ते धन सत्कारीच लावावे. कुकर्मामध्ये नाही, सत्कर्मामध्ये पैसा लागला पाहिजे आपला. कुकर्म कोणते? मोठमोठ्या मिरवणुका काढतो, गांभीर्य नाही. अरे देवाची काय त्याला मिरवणूक, डॉक्टर बाबासाहेबांची, आंबेडकरची मिरवणूक, महात्मा गांधीची मिरवणूक, श्रीराम प्रभूची मिरवणूक, भगवान श्रीकृष्णाची मिरवणूक, दुर्गादेवीची मिरवणूक. मिरवणुका कोणाच्या आहेत? देवा देवी देवतेच्या मिरवणूक आहे. तिथं ते मिरवणूक काढणारे सद्भक्त आहे. त्यांचं कृत्य कसं असलं पाहिजे? गांभीर्याचं असलं पाहिजे, माधुर्याचं असलं पाहिजे, प्रासंगिकतेचा असलं पाहिजे. त्या वातावरण भारावून गेलं पाहिजे. त्या वातावरणाने जनमानसाच्या मनावर भाविकता तयार झाली पाहिजे, धार्मिक प्रबलता तयार झाली पाहिजे. आपल्या मुलामुलींच्या अंतःकरणामध्ये शौर्य तयार झालं पाहिजे. विडंबन अश्लील सौख्य लाभलं पाहिजे. मी जे बोलतो त्याच्यात तुम्हाला सौख्य लाभलं पाहिजे. आपली साधारण उन्नती आणि सौख्य लाभावी इतराप्रती या उद्देशी जी जी संस्कृती धर्म म्हणावे तिज लागी. जर माझ्या उन्नतीमध्ये, माझ्या कथनामध्ये, माझ्या क्रियेमध्ये इतरांना सौख्य लाभत नसेल तर ती उन्नती नाही आहे, ती अवनती आहे. हे सांगण्यासाठी कबीर साहेब म्हणतात, साधो अंमल करे सोपावे. आपल्या जीवनामध्ये अशी अंमलबजावणी केली पाहिजे की जीवन स्थिर शांत स्थितीकडे वाटचाल केली पाहिजे. जीवनाची स्थिर शांत माणसाला होता आलं पाहिजे. जीवन हसत मुखानं स्थिर शांत जीवन जगता आलं पाहिजे. असं जर तुम्हाला कुणाला वाटत असेल तर साहेब म्हणतात, साधो अंमल करे सोपावे. आता आपण पाहू अंमलबजावणी कशाची करायची. आपल्याला कशाची करायची आहे? राष्ट्रसंतांनी 3 गोष्टी सांगितल्या परमार्थासाठी. जर तुम्हाला खरोखर परमार्थ करायचा असेल, जीवनाची आध्यात्मिक उन्नती साधायची असेल, तर 3 गोष्टी त्या तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहेत. असावे निर्व्यसनी, लोभ नसावा मनी, घात करुणी सोडोनी परमार्थ करावा. 3 गोष्टी आहेत. जर तुम्हाला तरुण पिढीला संदेश द्यायचा असेल, मगाच मी म्हटलं त्यांना समाज हा अनुकरण प्रिय आहे.
आपले वडील लोक आहे, पालक लोक आहे, जबाबदार लोक आहे, त्या लोकांनी या 3 गोष्टींचं अनुसरण केलं तर युवा पिढी इकडे आकर्षित होईल. नाहीतर ज्ञान सांगे लोकाले शेगुड माया नका रे, कसं जमणार आहे राजो, नाही का? आता तुमच्या भोवतूरला कार्यक्रम चालू आहे, अनेक गावाला कार्यक्रम चालू आहे. आपल्या वाळवडीला पासून आतापर्यंत आपण जे मिळून काम करत आहोत ही तुमच्या गुरुची, तुमच्या संतांच्या अशी अंमलबजावणी साधू संतांच्या सिद्धांतानुसार जीवन जगण्यामध्ये करत असाल तर साधो अंमल करे स्वपावे. तुम्हाला वाटते आमच्या मुलात दुसऱ्याला पाहिजे, आमच्या मुलाचं लक्ष घेऊन घेतलं पाहिजे, प्रत्येकच बापाला वाटते, असं काही समजून वाटत नाही म्हणून. परंतु प्रश्न असा आहे मित्र हो, घरामध्ये जीवन जगत असताना सगळ्यांच्या वैचारिकतेचा विचार करावा लागतो, सगळ्याची मानसिकता सारखी राहत नाही. आणि परमार्थ हा असा विषय आहे, दुसऱ्यावर ओझं लादायचा विषय आहे नाही, ओझं उतरवायचा विषय आहे. लक्षात घ्या बोलणं माझं. परमार्थाचा विषय असा आहे, जीवन जगत असताना आपल्या जगण्याचा, आपल्या विचारांचा, आपल्या ध्येयाचा बोझा दुसऱ्यावर पडेल, ओझं पडेल असा विषय परमार्थाचा नाही आहे, ओझं हलकं करायचा विषय परमार्थाचा आहे. म्हणून इथे लवचिकता वापरावी लागते. म्हणून प्रत्येकाने विचार केला पाहिजे की हे अंमलबजावणी ही का होत नाही. संत लिहितात अविद्यावासना कर्म जीवा अविद्यावासना कर्म जीवा अविद्यावासना कर्म जीवा अविद्यावासना कर्म जीवा लक्षात घ्या एक गोष्ट, आपण अविद्याग्रस्त मनाची आहारी का जातो? ज्या मनामध्ये गरजा तयार होते आपल्या, ज्या मनामध्ये कामना तयार होते, ज्या मनामध्ये एकमेकांपासून अपेक्षा तयार होते, पती पत्नीपासून, भावा बहिणीपासून, शेजाऱ्यापासून अपेक्षा करतो आपण. आता अपेक्षा नाही केली का? आता प्रत्येकाच्या मुलावर संस्कार झाले पाहिजे, सगळ्यांनी मदत केली पाहिजे, गोष्ट खरीच आहे. परंतु का होत नाही? आपल्या पुढचा पोरगा आपलं काय ऐकत नाही, आपला मुलगा आपल्या मार्गावर काय येत नाही, याला काही कारण आहे बाबा? तुम्ही आपलं ते म्हणता पण सिद्धांत तसा नाही आहे ना. कर्म अभ्यास के कारणे बडे छोटे फलधार, निज निज कर्म के भोग को भोगे बारंबार. अलग अलग संस्कार आहे.
भिन्न संस्कारे भरले लोक म्हणून नमिळती एकाशी एक. अलग अलग संस्कार आहे, भिन्न भिन्न समचेतन आहे, एक करून न होय. अलग अलग संस्कार आहे. म्हणून प्रत्येकाने विचार केला पाहिजे की हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या 6 विकारांनी भारलेलं शरीर, या शरीराच्या माध्यमाने जे आपण कर्म करतो, विचार करतो, धार्मिक असो, अधार्मिक असो, नैतिक असो, अनैतिक असो, उन्नत असो, अवनत असो, जे कर्म करतो त्या कर्मामध्ये काम, क्रोधादी विकार आहे की षड्गुणाची संपत्ती आहे. काम, क्रोधादी विकार असेल आपल्या करण्यामध्ये, कामाची आसक्ती असेल, क्रोधाचा जठराग्नी असेल, लोभ असेल, मोह असेल, मद असेल, मत्सर असेल, आपल्या कर्तृत्वामध्ये मित्र हो, आपल्या जीवनात कोणत्याही साधनांनी समाधान प्राप्त होणार नाही. कारण साधना, समाधान, पुण्य, सुख, शांती प्राप्तीसाठी नाही आहे. साधना ते असत्य साधना ते प्राप्त करू देत नाही. ते प्राप्त करण्यासाठी जे संस्कार पाहिजे, जे सद्भाव पाहिजे, जे सद्गुण पाहिजे, ते प्राप्त करण्यासाठी साधना आहे. भजनाने सद्गुण प्राप्त होते, भजनाने सत्कर्म नाही होत. भजने सत्कर्माचा अंग नव्हे, भजने साधन सद्गुण सद्भाव तयार करण्याचा अंग आहे. सद्गुण सद्भाव तयार झाला माणसाच्या मनामध्ये तर त्या माणसाच्या हातून मग सत्कर्म निरंतर होते. नाही तर नाही, आपली कीर्तन करा. माझ्या आध्यात्मिक ज्ञानांच्या माध्यमाने माझ्या अंतःकरणामध्ये संतांच्या, साहित्यांचा, आदर्शांचा सिद्धांत दृढ झाला आहे, रुजूच केला मी माझ्या अंतःकरणामध्ये. मी सद्भाव तयार केला संतांच्या ज्ञानांचा. परंतु आता पुढचं जे कर्तृत्व आहे, सद्भावाने प्रेरित झालेलं कर्म जे आहे ते सत्कर्म असावं की कुकर्म असावं, हे पुढचा भाग आहे. सद्भाव झाला माझ्या यांच्याजवळ कला आली, हार्मोनियमची, पेटकी, तबल्याची कला आली, झाला इथं विषय. पण त्या कलेचा वापर सत्कर्मासाठी करावा की कुकर्मासाठी करावा, त्यागासाठी करावा की ही अंमलबजावणी संतांची खरी आहे. आपण त्या अंमलबजावणी असं माझ्या बोलण्या चालण्यामध्ये, वागण्यामध्ये, जगण्यामध्ये केला पाहिजे. जाऊ लग अंमल असर ना होवे, जिथपर्यंत जी अंमलबजावणी आपण करतो प्रत्येक क्षेत्रामध्ये, शेतामध्ये जा तुम्ही, शेतामध्ये ज्या कार्याची अंमलबजावणी तुम्ही करून राहिले, टोकणं आहे, पेरणं आहे, सांगवणं आहे, काढणं आहे, जी अंमलबजावणी करून राहिले त्या अंमलबजावणीचा असर त्या तुमच्या कर्तृत्वामध्ये झाला पाहिजे. बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, बसण्यामध्ये, उठण्यामध्ये असर झाला नाही तर साहेब म्हणतात जाऊ लग अंमल असर ना होवे, तऊ लग प्रेमन आवे, साधो अंमल करे सुपावे. जिथपर्यंत आपण, मला माय माऊलीवाल्यांनी माझा प्रश्न केला की ही तरुण पिढी आहे म्हणे, त्या तरुण पिढीचं लक्ष जे आहे ते धार्मिकतेकडे नाही, आध्यात्मिकतेकडे नाही. टीव्ही, मोबाईल, नाना प्रकारचा भौतिक विलास, वैभव, विस्तार, खाओ पिऊ मोग उडाव इकडे आहे. तर तुम्हाला त्या तरुण पिढीला काय सांगणं आहे? मला प्रश्न केला, सांगणं काय राहणार आहे? ज्यांना आपुली साजावे उन्नती, सौख्य लाभावे इतराप्रती, याच लागे जी जी संस्कृती, धर्म म्हणावे तिज लागी. कशात घ्या, सिद्धांत असा आहे, मला माझी उन्नती साधायची असेल, क्षेत्र कोणते असो, स्वयंपाकाचं क्षेत्र घ्या, शिक्षणाचं क्षेत्र घ्या, कष्ट करण्याचं क्षेत्र घ्या, शालेय क्षेत्र घ्या, सामाजिक क्षेत्र घ्या, कोणते क्षेत्र असो, त्याच्यामध्ये तुम्हाला उन्नती करायची असेल, अवनती येऊ द्यायची नसेल, म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता, कष्ट करता, तुम्ही ज्या क्षेत्रात
वाचवणी करायची उपासही करायचं नाही. शंकरानं कोप केला माझ्यावर, पचूच नाही. तिला दिवशी सोमवार आला, 2 पोळ्या खायला माझ्या कडी खेळायला गेलो. तिसऱ्या दिवशी भजे खाल्ले आणि शुक्रवारी सगळं रात्रभर झोपू दिलं नाही. दुसऱ्या दिवशी सलाईन लावली, घरीच लावली. पूर्ण लवून गेलो. विचार केला मोठा कीर्तन. अरे कीर्तन कॅन्सल झालं बापा माझं 54. असा नाही श्रावका मूर्तीचा सोडत नाही. ते लोक वाट पाहत होते, भाऊ येईल भाऊ येईल. भाऊ सलाईन होता, डोळे खोलात गेले. चक्कर आहे शंकराने मारली. मी कोण केलं? आपणच केलं. मी खाल्ला तो, ती रत्नाला खाल्ले, अर्धा पाव सासूला खाल्ला, त्याच्यामध्ये भाजी चांगले सुचवले. हे सगळं एका जागी जमा झालं आणि ते गोल 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 फिरे पाहतो. गुरुवारी गोल गोल फिरलं, शुक्रवारी बाहेर पडलं आणि शनिवारी कार्यक्रम फळ देतो रे ईश्वर. प्रकृती आहे, ईश्वर म्हणजेच प्रकृती आहे. ईश्वर म्हटलेलं आहे की आपल्याला सोडत नाही. आमचे समजा आमचा विष्णू भाऊ धावत धावत गेला आणि त्याने काय म्हटलं, हा पिलर खूप बेकार आहे, जोरात पिलरला लागतो आणि पिलर पाळासाठी काय होईल? कोणाला विष्णू पडाल, कोण पडाल? हा पिलर. लात मारणारा चेतन आहे, लात मारणारा चुकलं, पिलर चुकलं, लात मारणारा चुकलं. जडाचं काम आहे चाला, पण आपण बाप हो काही वगैरे काय आलिया संसारा सकळही. या संसारामध्ये आलेल्या सगळ्या लोकांना जगद्गुरु तुकाराम महाराज सावध करताय. सावध अंती समयाचा करावा विचार. कोणत्या समयाचा? अंती शेवटचा समय कसा जाईल काही समजत नाही बापू, कसंच नाही समजत. आपण जन्म झालो तो दिवस, आपण शाळेत गेलो तो दिवस, आपलं लग्न झालं तो दिवस, मुलं बाळत झालं तो दिवस, नोकरी मिळाली तो दिवस, मुलाला नोकरी मिळाली तो दिवस, मुलाला मुलं झाले तो दिवस. सगळा आनंदाचा आहे. याच्यातल्या मदतला काळ संतापाचा आहे. लक्षात ठेवा, काही क्षणाचा आनंद आहे आणि आयुष्यभराचं दुःख आहे बापू. मला असं नाही म्हणायचं की प्रपंच खोटा आहे. प्रपंच हा खोटा पाहिजे निवड न सांभाळल्यामुळे आपल्या जीवनात दुःखच दुःख आहे. दुःखाने व्यापूळ सर्व जीव झाले. पण शेवटचा वेळ, शेवटचा क्षण कसा येईल कुणाला काही माहित नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, तुमच्या ओळखीचा कुणाला क्या भेट असेल, कोणीची लागण झाली असेल, त्यांना जाऊन पाहतो. स्मशान यात्रेत जाऊन बघा, तिथं कसं चित्र असते. बिमार माणूस कसा असतो, ज्याच्या कड्यातून नळी टाकली. आमच्या घराजवळ एक मुलगा होता, त्यांच्या शांत बसून होते. आमचे काकाजी म्हणे, बापू आमचे वडील सुद्धा सकाळी उठले का असंच चंदन लावायचे. जुने म्हातारे किती शांत होते, चंदन लावत होते. ते काकडा आरती करत, पाठी करत होते, करत होते, पहाटे उठत होते, दिवसभर चंदन लावून राहत होते. त्यांच्या आयुष्याला पूर्ण चंदन लागून होतं. खाला नाही पण शांत होते, समाधानी होते. आज आमच्या मोठ्या मोठ्या माळ्या आहे. आमचे मुलं शिक्षक झाले, इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, वकील झाले, पण आमच्या जीवनात दुःखच आहे बापू. काहून दुःख आहे याचा विचार करावा लागेल नाही. काही माता नवीन मुलाला त्रास देत आहे आणि काही नवीन मुलं म्हाताऱ्यांना त्रास देत आहे बापू. टाळी एका हाताने वाजत नाही. आमच्या घराजवळची म्हातारी पहिली, बापू माका माझं एक काम करा. कोणतं? माझी सून खूपच कटकट करते, मग कोणीतरी एखादा जादूखोर पाहिजे मग जाऊ का हिला म्हणे चांगली जिरवतो म्हणे याची. काकू म्हणलं, मी ते काम कधीच नाही केले बाबू म्हणलं. चालला गेलो, पुन्हा परवा भेटले. बापू म्हणे काही जमलं का? म्हणलं का नाही, ते कोणी भेटला का? पुण्या माणसाला कोणते काम सांगते म्हणलं. नाही बापू म्हणे एखादा पाय का म्हणे हिची जिरवतोस म्हणे. आता ते हिची साडी धुत नाही आणि हे तिची साडी धुत नाही, हे हिचं लुगडं धुत नाही, ती तिला जेवण देत नाही. असं जीवन असेल बापू तो बाजीराव महाराज क्या करणार? अरे कर्म खोटे तो ईश्वर का भजन गाने से क्या होगा? अरे किया परहेज ना कची तो दवा खाने से क्या होगा? अरे सारा ही जीवन झंझटों से ही भरा रह जाएगा, तो इंसान का कौन सा वो कल्याण होने पाएगा? अरे सारा जीवन झंझटित है.
म्हाताऱ्याने जेवता येत नाही, तरुणांना म्हाताऱ्यांना जेवण घालता येत नाही. का करतो म्हणता भाऊ? नाही, हे गोपाल भाऊ थकत चालले, दोघे गुरुजी थकत चालले, तुम्ही थकत जाल, समोरचं काम कसं कोण करेल सांगू? विचार तर करा. जेवायला तिथं पाहतो म्हणत अशी गर्दी राहते बापू, एवढी गर्दी राहते जेवणासाठी, आणि एवढ्या लोकांचं जेवण पाहतो स्वादिष्ट सांगा. तिखटात कमी नाही, मिठात कमी नाही, काहीच्यात कमी नाही, सुंदर जेवण देते बिचारे. 2-3 दिवस रात्र कष्ट करते आणि त्यांना मदत करा. नुसते जेवण जाऊन